नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात दिवाळी विशेष अतिशय चविष्ट खूप खमंग अशी चकलीची भाजणी आणि त्यापासून बनवलेल्या खूप चविष्ट खुसखुशीत अशा भाजणीच्या चकलीची रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने आणि 3 प्रकारचे माप घेऊन मी ही तुम्हाला चकलीची रेसिपी सांगितली आहे। चकली बिघडण्याची शक्यता नाही, सोपी अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम आपण चकलीची भाजणी बनवून घेऊ। आज भाजणीचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला 3 पद्धतीमध्ये मोजून सांगणार आहे। वजनी म्हणजेच किलोच्या प्रमाणामध्ये, त्यानंतर मेजरिंग कपच्या साह्याने आणि त्यानंतर घरगुती अशा एखाद्या वाटीच्या साह्याने, म्हणजे कुठल्याही प्रकारामध्ये मोजलं तरीही प्रमाण अजिबात चुकणार नाही। फक्त एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की हे साहित्य मोजण्याची जी पद्धती तुम्ही अवलंबली आहे ती एकच असावी। म्हणजे जर तुम्ही वजनाने हे मोजणार असाल तर सर्व साहित्य वजनामध्येच मोजा, किलोमध्येच मोजा, किंवा तुम्ही जर या प्रकारे मेजरिंग कपनी मोजणार असाल तर सर्व साहित्य मेजरिंग कपनीच मोजा, आणि वाटीने मोजणार असाल तर सर्व साहित्य मोजण्यासाठी एकच वाटीचा वापर करा। आता मी तुम्हाला सुरुवातीला वजनी प्रमाण सांगणार आहे। वजनी आपल्याला लागणार आहे 1 किलो तांदूळ। इथे 1 किलो तांदूळ मी वजनाने मोजून घेतले आहे। ह्या 1 किलो तांदळासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ, पाव किलो मूग डाळ, पाव किलो उडदाची डाळ, 100 ग्रॅम जाड पोहे, 50 ग्रॅम धणे आणि 50 ग्रॅम जिरे। हे झालं वजनी प्रमाण। त्यानंतर आपण मेजरिंग कपच्या सहाय्याने प्रमाण बघूयात। हा जो मेजरिंग कप आहे या मेजरिंग कपनी मोजून जर तुम्ही 4 वाट्या तांदूळ घेतले तर त्यासाठी आपल्याला 2 वाटी चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1.5 वाटी पातळ पोहे, अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरे। जिरे हे धण्यापेक्षा आकारमानाने कमी असते, त्यामुळे ते वजनी जास्त भरतं, म्हणून आपल्याला ते फक्त पाव वाटीच घ्यायचं आहे। हेच प्रमाण तुम्ही वाटीच्या सहाय्याने देखील घेऊ शकतात। कपाऐवजी वाटी वापरा। 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1.5 वाटी पोहे, अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरे। आता भाजणी बनवताना हे तांदूळ आणि ह्या ज्या डाळी आहे त्या मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापडावर अशा कोरड्या सुकवून घेतल्या आहे। डाळ तांदूळ पाण्याने धुवून त्या सावलीमध्ये सुकवून घ्या। उन्हामध्ये ठेवायची गरज नाही, सावलीतच घरात पंख्याखाली वाळवून घ्या, कारण हे डाळ तांदूळ याची साठवणूक करताना ह्याला केमिकल लावलेले असू शकतात, त्यामुळे धुवून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला उद्या भाजणी करायची असेल तर तुम्ही आज देखील हे धुवून वाळवून ठेवू शकतात, किंवा अगदी सकाळी धुवून ठेवले तर संध्याकाळी देखील भाजणी करता येते। तुम्हाला जर हे सुकवायला वेळ नसेल, धुवायला वेळ नसेल तर तुम्ही ओलसर कापडाच्या साह्याने हे पुसून घ्या, पण मी शक्यतो हे स्वच्छ धुणंच प्रिफर करते। सर्वप्रथम जाड बुडाच्या पसरट कढईमध्ये आपण हे 1 किलो म्हणजेच 4 कप तांदूळ घालूया। मोठी कढई आहे म्हणून एकदाच 1 किलो तांदूळ मावतात। आता अगदी मंद आचेवर हे तांदूळ आपल्याला सतत परतत भाजून घ्यायचे आहे। हे तांदूळ भाजताना घाई करू नका, कारण ह्या भाजणीवरच चकलीचा खमंगपणा अवलंबून असतो। भाजणी जर खमंग झाली तर चकल्या देखील खमंग होतात। तुम्ही मोठ्या आचेवर भरभर जर हे सर्व साहित्य भाजलं तर ते वरच्या बाजूनी जळतं, करपतं आणि आतमध्ये कच्चं राहतं। त्यामुळे घाई न करता छान शांततेत खरपूस हे भाजून घेऊया। चकलीसाठी तुम्ही कुठलेही जाड तांदूळ वापरू शकतात। अगदी रेशनच्या तांदळाची चकली देखील खूप मस्त होते। हे बघा, तांदूळ अगदी मंद आचेवर मी छान खमंग भाजून घेतले, बिलकुल करपले नाही, हलकासा तांबूस रंग याला आला। या जाड बुडाच्या कढईमध्ये हे तांदूळ भाजण्यासाठी मला साधारण 30 ते 32 मिनिट लागले आहे। आता आपण हे तांदूळ काढून घेऊ। त्यानंतर चना डाळ भाजून घेऊ। अर्धा किलो चना डाळ घेतली आहे। ही चना डाळ देखील अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायची आहे। आपल्याला जेव्हा जास्त प्रमाणामध्ये भाजणी बनवायची असते तेव्हा 2 मोठ्या कढया साइड बाय साइड ठेवा, म्हणजे आलटून पलटून दोन्ही धान्य आपल्याला भाजता येतात। हे बघा, ही चना डाळ किती छान खमंग भाजून झाली, अजिबात कुठेही जळली करपली नाही, एकसारखी भाजल्या गेली आहे। अशीच आपल्याला ही भाजायची आहे। आता आपण ही डाळ काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये 1 कप म्हणजेच 250 ग्रॅम ही उडीद डाळ घालणार आहे।
उडदाची डाळ देखील मंद आचेवर छान भाजून घेऊ। हे बघा, उडीद डाळ देखील छान खरपूस भाजून झाली। आता आपण ही देखील काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये 1 कप म्हणजे 250 ग्रॅम मूग डाळ घालूया। आता ही मुगाची डाळ देखील आपल्याला मंद आचेवर छान भाजायची आहे। हे बघा, मुगाची डाळ देखील छान खरपूस भाजून झाली। आपण ही देखील काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये 1.5 कप जाड पोहे, जे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे मी इथे वापरले आहे। हे पोहे देखील कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। हे बघा, पोहे देखील छान खरपूस भाजून झाले। आपण जराशे हातात घेऊन या प्रकारे हे दाबले तर याचा अगदीच चुरा होतो आहे। आपण हे पोहे काढून घेऊया। सर्व भाजलेलं साहित्य मी मोठ्या परातीमध्ये काढलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी धणे, वजनी मोजले तर 50 ग्रॅम आहे, आणि पाव वाटी जिरे, हे देखील वजनी मोजले तर 50 ग्रॅम आहे। धणे आणि जिरे आपल्याला भाजून घ्यायची आवश्यकता नाही। ह्या गरम साहित्यामध्येच हे मिक्स केलं की यातील मॉइश्चर निघून जातं। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ। दिलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 2 किलो भाजणीचं पीठ तयार होतं। हे बघा, सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं। आता आपल्याला गिरणीवर हे अगदी बारीक दळून आणायचं आहे। चकलीचं पीठ हे नेहमी करता बारीक दळावं, म्हणजे चकल्या खूप छान होतात, तुटत नाही, तुकडे पडत नाही। भाजणी मी अगदी बारीक दळून घेतली आहे। तुम्ही बघू शकता, छान अगदी बारीक याचं पीठ करून घेतलं। आणि ही भाजणी मी चाळणीने चाळून देखील घेतली आहे, म्हणजे यामध्ये डाळीचे तांदळाचे कण राहायला नको। आता ही जी भाजणी आहे ही अशी तुम्ही बाहेरच जर हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर अगदी 1.5 महिना देखील टिकते, खराब होत नाही। पण ह्यापेक्षाही जास्त टिकवायची असेल तर झिप लॉक बॅग मध्ये तुम्ही ही फ्रीज मध्ये ठेवा। अगदी 7-8 महिने देखील भाजणी टिकते, खराब होत नाही। आयत्या वेळी आपल्याला ह्याच्या चकल्या बनवता येतात। आता आपण चकली बनवून घेऊ। त्यासाठी 2 कप पीठ घेऊया। तुम्ही कुठल्याही भांड्याने हे मोजू शकतात। मी इथे कपानी मोजत आहे, याऐवजी तुम्ही वाटीने देखील मोजू शकतात। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मग सर्व साहित्य आपल्याला वाटीनेच मोजायचं आहे, म्हणजे तेलाचा, मोहनचा अंदाज चुकणार नाही। आता या भाजणीमध्ये 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया, अर्धा टीस्पून ओवा, पाव टीस्पून हिंग घालूया, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया। सर्व साहित्य एकत्र करून घेऊ। आपण जेव्हा कपानी भाजणी मोजतो तेव्हा ती छान दाबून अशी भरा, कारण जर तुम्ही हलकी हलकीच कपामध्ये भरली तर भाजणीचं प्रमाण कमी होईल आणि त्या मानाने तेल आणि पाण्याचं प्रमाण जास्त होईल। त्यामुळे अगदी हलकी फुलकी न भरता दाबून असा कप भरा। त्यानंतर एका भांड्यामध्ये 2.25 कप पाणी घालूया। 2 कप जर पीठ असेल तर त्यासाठी 2.25 कप पाणी, 1 कप आणि हा 1/2 कप पाणी घेणार आहे। त्यानंतर पाव कप तेल, हे जर तुम्ही ml मध्ये मोजलं तर 60 ml आहे। 2 कप पिठासाठी पाव कप तेल। तुम्ही जर वाटीने पीठ मोजलं असेल तर पाणी आणि तेल देखील वाटीनेच मोजून घ्या। शक्यतो मेजरिंग कपनी मोजलं तर प्रमाण अगदीच परफेक्ट राहतं, चुकत नाही। हे बघा, हे तेल पाण्याच्या मिश्रणाला छान खळखळून उकळी आली। आता आपण गॅस बंद करूया। आता ह्या भाजणीच्या पिठामध्ये हे तेल पाण्याचं मिश्रण घालायचं आहे। अगदी गरम गरम उकळतच पाणी यामध्ये घाला। पीठ भिजवताना पाण्याचं प्रमाण देखील अतिशय महत्त्वाचं आहे। हे चकलीमध्ये जर पीठ भिजवताना ते जर जास्त कोरडं असलं तर चकल्या बनवताना त्याचे तुकडे पडतात, आणि हे पाणी जर खूप जास्त झालं, पीठ सैलसर झालं तर चकलीला नीट काटे येत नाही, त्या अगदीच सरळ सरळ होतात। नीट एकत्र करून घेऊया। हे बघा, हे पीठ मी छान एकत्र करून घेतलं।
आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी आणि थंड होण्यासाठी आपण अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून देऊ। हे पीठ मुरल्यानंतर थोडं गार झाल्यानंतरच आपल्याला चकल्या करायच्या आहे। गरम गरम पिठाच्या जर तुम्ही चकल्या केल्या तर त्या खूप तेल पितात, त्यामुळे हे पीठ गार होणं गरजेचं आहे। जसं जसं पीठ मुरतं ते छान फुलतं, त्यामुळे अर्धा पाऊण तास आपण हे बाजूला ठेवून देऊ। हे बघा, साधारण अर्धा पाऊण तासानंतर हे मिश्रण छान गार झालं आहे आणि या प्रकारे मस्त फुललं देखील। आता आपल्याला हे अगदी नीट मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना जर खूप कोरडं वाटलं तरच याला पाण्याचा हात लावायचा आहे। शक्यतो पाण्याचा दिलेला अंदाज हा बरोबर होतो, पण तांदळानुसार कधी कधी तो अंदाज बदलू शकतो। हे बघा, हे चकलीचं पीठ मी 5 मिनिटांसाठी छान मळून घेतलं। आता यातील थोडं थोडं पीठ घेऊया। माझ्याकडे हा चकलीचा साचा आहे, यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊ। पीठ भरताना अगदी असं दाबून भरा, यामध्ये हवा राहिली की मध्ये मध्ये चकल्या तुटतात। गच्च दाबून भरा। आता आपण झाकण बंद करून घेऊ। इथे या प्रकारे अशा लहान लहान प्लेट मी घेतल्या आहे, यावर आपण चकली तयार करून घेऊ। तुम्ही एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा बटर पेपरवर देखील ह्या चकली करू शकता। चकलीचं जे आतली सुरुवात आणि शेवट आहे तो असा दाबून घ्या, म्हणजे तळताना तेलामध्ये सुटणार नाही। याच प्रकारे सर्व चकली मी करून घेते। चकल्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। चकली जेव्हा आपण सुरुवातीला तेलामध्ये घालतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय हवी आहे आणि तेलाचं टेम्परेचर देखील चांगलंच हवं आहे। गरम तेलामध्येच चकली घाला। कमी गरम तेलामध्ये, कोमट तेलामध्ये जर चकल्या घातल्या तर त्या टाकल्याबरोबरच विरघळायला सुरुवात होते। हे बघा, तेल अगदी चांगलं गरम झालं। आता यामध्ये आपण चकली घालूया। तुम्ही बघितलं असेल की तेलामध्ये चकली घातल्यानंतर ती खाली तळाला जात नाही, याच प्रकारे ती तेलावरच यायला हवी, म्हणजे तेलाचं टेम्परेचर अगदीच योग्य आहे। आता ह्या चकलीचे बुडबुडे जरा थोडे कमी झाले की आपण गॅसची फ्लेम मध्यम करू। चकल्या नेहमी करता मोठ्या ते मध्यम आचेवर तळा। कमी आचेवर जर चकल्या तळल्या तर त्या देखील खूप तेल पितात। दुसरी महत्वाची गोष्ट की चकली तेलात टाकल्या त्याला पलटवायला जाऊ नका, त्याचे तुकडे पडतात। बघा, आता याचे बुडबुडे जरा कमी झाले। आता मी गॅसची फ्लेम मध्यम केली आहे आणि आता आपण ह्याची बाजू टर्न करून घेऊ। सगळ्या गोष्टीचं मोजमाप लक्षात ठेवून जर तुम्ही चकल्या बनवल्या तर त्या अजिबात बिघडणार नाही। छान काटेरी आणि नळीदार अशा चकल्या तयार होतील। एवढी काळजी घेऊनही कधी कधी चकल्या बिघडतात। चकल्या बिघडतात म्हणजे काय होतं तर चकल्या कधी कधी खूप तेल पितात, तर कधी कधी खूप कडक होतात। असं जर झालं तर त्यासाठी काय करायचं हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे, म्हणजे सुकलेल्या चकल्यांची दुरुस्ती कशी करायची हे देखील सांगणार आहे। जर चकल्या खूप तेल पित असतील याचा अर्थ त्यामध्ये तेलाचं म्हणजेच मोहनाचं प्रमाण जास्त झालं आहे। मोहन जास्त झालं किंवा पीठ जर गरम असेल तरी देखील चकल्या तेल पितात आणि तेलामध्ये विरघळतात। अशा वेळी काय करायचं की शिल्लक असलेली जी भाजणी आहे ती थोडी थोडी करून पिठामध्ये मिक्स करून मग चकल्या करून बघा। तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ शिल्लक नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील त्यामध्ये मिक्स करू शकतात, पण शक्यतो नेहमी करता एखादी वाटी भाजणी नेहमी मागे ठेवावी, म्हणजे जर असं चुकलं तर आपल्याला आयत्या वेळी दुरुस्त करता येतं। चवीमध्ये काहीही फरक पडत नाही। आणि त्यानंतर दुसरी चूक अशी होते की चकल्या कधी कधी खूप कडक होतात, आतमध्ये खूप कोरड्या वाटतात। त्याचा अर्थ असा आहे की तेलाचं जे मोहन आहे ते कमी पडलं आहे, ते कमी मोजल्या गेलं आहे। अशा वेळी काय करायचं, ह्या कढईतीलच जे गरम तेल आहे ते आपल्या
चकलीच्या भिजवलेल्या गोळ्यावर टाकून ते मिक्स करायचं। थोडंसं तेल सुरुवातीला घालून मग चकल्या करून बघायच्या। अगदी व्यवस्थित ह्या चकल्या होतात। पण तुम्ही दिलेल्या पद्धतीने जर ह्या करून बघितल्या तर अजिबात चुकणार नाही। बघा आता याचे बुडबुडे अगदी कमी झाले आहे आणि छान ही चकली तळल्या गेली। चकल्या खूप लालसर देखील तळू नका। आपण जे चकलीला तिखट वापरतो ते देखील चवीला तिखट असावं, पण बॅडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची सारखं लाल गर्द नसावं। लाल तिखटाच्या जर तुम्ही चकल्या केल्या तर त्या तळल्यानंतर खूप करपट दिसायला लागतात। अशा सर्व चकली मी आता तळून घेते। बघा चकली टाकताना गॅसची फ्लेम मोठीच हवी, म्हणजे चकली तेलामध्ये तळाशी जायला नको, ती लगेच अशी वर यायला हवी। गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की तेलामध्ये एका वेळी सहज मावतील एवढ्याच चकल्या तळताना घाला। जास्त चकल्या जरी झाल्या तरी तेलाचं तापमान एकदम कमी होऊन जातं आणि मग अशा वेळी चकल्या तुटायला सुरुवात होते। कधी कधी आपण खूप हौशीने एखादा पदार्थ बनवतो आणि मग तो बिघडल्यानंतर आपल्यातला जो आत्मविश्वास आहे तोच नाहीसा व्हायला लागतो। मग अशा वेळी अजून खूप खूप चुका व्हायला लागतात। त्यामुळे सुरुवातीला जरी चूक झाली तरी घाबरू नका। शांततेमध्ये ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्यानुसार करून बघा, अजिबात बिघडणार नाही। मी कितीतरी वर्षापासून ह्याच पद्धतीने हे बनवते आहे, आजपर्यंत कधीही चकली बिघडली नाही। हे बघा याचे बुडबुडे अगदी कमी झाले आणि छान खमंग ही चकली तळून झाली। आता आपण ही देखील काढून घेऊ। अतिशय खमंग आणि खूप खुसखुशीत अशा भाजणीच्या चकल्या तयार आहे। हे बघा तुम्ही या चकल्या किती छान मस्त काटेरी अशा झाल्या आहे। प्रत्येक चकली बघा आणि अजिबात तेलकट नाही। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा अगदी नळीदार अशा ह्या चकल्या झाल्या आहे आणि अजिबात तेलकट नाही। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण 30 चकल्या होतात। या प्रकारे भाजणीच्या चकल्या तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।